आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत काँग्रेस पक्षाने आपली मोहीम वेगाने सुरू केली आहे। इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली। बायपासवरील सराफ बँक्वेट हॉल येथे या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशप्पा सराफ आणि हिंगोली विधानसभा प्रभारी साहेबरावजी कांबळे प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमात हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले अर्ज भरून सादर केले। यावेळी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या अधिकृत निवडीसाठी ही प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू केली। या बैठकीसाठी विनायकराव देशमुख, अनिल नेनवाणी, डॉक्टर रमेश शिंदे, गजाननराव देशमुख, श्यामराव जगताप गुरुजी आणि गडदे तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। सर्वांनी इच्छुकांशी संवाद साधून त्यांच्या तयारीचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशप्पा सराफ आणि प्रभारी साहेबरावजी कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पक्षात एकजुटीने काम केल्यास हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा बळकट होईल। आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या या तयारीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेचं कालच बिगुल वाजलेलं आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कालपासून आदर्श आचारसंहिता सुरुवात झालेली आहे। त्यानिमित्तानं जिल्हा परिषदेमध्ये संपूर्ण गटामध्ये आणि गणामध्ये काँग्रेसच्या वतीने ताकदीने उमेदवाराचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत। त्याची छाननी झालेली आहे। त्यांच्या मुलाखती सुद्धा जिल्हा स्तरावर आमच्या झालेल्या आहेत। तद्वतच नगरपालिकेच्या संदर्भामध्ये हिंगोली नगरपालिकेची जे इलेक्शन आहे त्या संपूर्ण वार्डाचे सुद्धा आमच्याकडे अर्ज आलेले आहेत। त्या अर्जाची छाननी विनायकरावजी देशमुख, गजाननराव देशमुख, डॉक्टर शिंदे, जामठीकर, आमचे श्यामरावजी जगताप आणि जिल्हा कार्यकारिणीमधले जिल्हा अध्यक्ष यांनी केलेली आहे। सर्व आमची तयारी झालेली आहे। आम्ही इलेक्शनला तयार होतो आणि ताकदीने लढणार। मागच्या आठवड्यामध्ये हिंगोली शहराच्या ज्या 17 वार्डचे 34 मेंबरचे जे फॉर्म मागवले होते त्याच्यामध्ये आमच्याकडे 54 फॉर्म्स हे आमच्याकडे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यातून सुद्धा छाननी करून आम्ही 34 लोक ची नेमणूक आम्ही प्रदर्शित आता करणार आहोत उद्या। आणि जिल्हा परिषदेची सुद्धा आमची तयारी झालेली आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय ताकदीनं की या मागच्या सरकारने काय वाईट काम केलं, फ्रॉड किती केलं, करप्शन किती केलं, सगळ्यात महत्वाचं प्रत्येक गोष्टीमध्ये ते सगळ्यांना आम्ही प्रदर्शित करणार आहोत आणि आमच्या कामावर, प्रोग्रेसवर आम्ही आमची निवडणूक लढणार आहोत। राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आहे आणि बेमान जनता पार्टी ही बेमान आहे। पहिला असं त्याने आज वोट चोरीच्या माध्यमातून त्यामध्ये मुख्यमंत्री बनले आहेत, तर या ठिकाणी वोट चोरी झालेला आहे। त्यामुळे पहिला असला म्हणजे राहुल गांधी साहेब त्यांनी भारत जोडो यात्रा केली आणि निश्चित पाहिला असं त्यांनी या मागल्या 5-6 महिन्यामध्ये पूर्ण भारत पेटून काढलाय। तर यांनी वोट चोरीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्तेत बसलेत। मग निश्चित यांनी जागा दाखवण्यासाठी आज आम्ही गाव तिथं शाखा, घर तिथं तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होईल आणि निश्चित निवडणुकीमध्ये यांना आम्ही यांची जागा दाखवू आणि या ठिकाणी म्हणतो काँग्रेस संपलं नाही, तर या ठिकाणी काँग्रेसचं नव चैतन्य निर्माण झालंय हे आपल्याला सांगू इच्छितो। आज या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संदर्भात आपण फॉर्म एकत्रित केलेले आहेत। आम्ही मागच्या जिल्हा परिषद मी 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो आणि आता यावेळी सुद्धा जे कामं मागच्या 10 वर्षात आम्ही केलेत, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, जे सर्कल मध्ये जे तालुक्यात कामं केलेत त्या माध्यमातून लोकांच्या समोर जाणार, लोकांतून मतदान मागणार, कोणत्याही प्रकारच्या जातीवादी पक्षाच्या विरोधात आपण ताकदीनं या ठिकाणी उभं राहणार असं यावेळी सांगू शकतो।